हाय गाईस, साधना किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवूया गवारीच्या शेंगांचा ठेचा। तर या ठेच्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। या ठिकाणी आपण थोडा कढीपत्ता, एक कांदा, एक टमाटर घेतले आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले। तर आपण लगेचच या मिरच्या भाजून घेऊया। या ठिकाणी अशा प्रकारे हा ठेचा खायला खूप छान लागतो। थोडंसं तेल टाकायचं कारण मिरच्या आपल्या उडू शकतात। मी गॅसवर आधीच तवा ठेवला होता गरम होण्यासाठी। पण भाजून घ्यायचं आपल्याला। हे आपल्याला छानपैकी कुटून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये नाही वाटायचं, सारं बोबडं कुटायचं आणि या शेंगा आपल्याला त्या पण थोड्या भाजून घ्यायच्या लाल। छानपैकी धुवून घ्यायचं आपण शेंगा स्वच्छ पाणी। थोडासा गोल्डन कलर यूज आपल्याला शेंगा भाजायचा त्याच्यावर। तर आपल्या हे शेंगा अशा प्रकारात भाजून झाले। तर आता आपण हे शेंगा लगेचच काढून घेऊया। त्याला आपल्याला कुटून घ्यायच्या अशा प्रकारे आपण याच्यामध्ये टाकूया। तुम्ही पाहू शकता आपल्याला जास्त बारीक नाही करायचं। या लगेच अशा तव्यावरती आपण थोडंसं तेल घालून घेऊया अशा प्रकारे। त्याच्यामध्ये थोडी जिरे आणि मोहरी घालून घेऊया। आपण जो कांदा टाकला होता तो पण घालून घेऊया। टमाटर आणि कांदा त्याला आपल्याला छान गोल्डन ब्राऊन मस्त भाजायचं आहे अशा प्रकारे। तुम्ही पाहू शकता आपल्याला असं कुटायचं आहे। या शेंगांना जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या त्या। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपण या शेंगा कुटून घेतो। मिरची बारीक केली होती ती पण याच्यावर घालून घेऊया। आपला कांदा छान प्रकारे भाजला आहे अशा प्रकारे मिरची पण भाजून घेऊया याच्यामध्ये। थोडंसं मीठ घालून घेऊया आपण। थोडंसं मीठ घालूया आपण। थोडीशी हळद घालूया। थोडासा गरम मसाला घालूया। छानपैकी मिक्स करून घ्यावे। चल शेंगा वाटून घ्यायला तिथे मिक्स करून घ्यायचं याला। पाच मिनिट आपण झाकण ठेवूया। आपण 5 मिनिट झाले शेंगा अशा प्रकारे भाजून झाल्या। तुम्ही पाहू शकता आपण याच्यामध्ये थोडासा कूट घालून घेऊया शेंगदाण्याचा। कुटाने छान होतो शेंगा। आपण या शेंगाची भाजी बनवत नाहीये, तर आपण या शेंगाचा ठेचा बनवलाय अशा प्रकारे। तुम्ही पाहू शकता त्याला छानपैकी भाजून घ्यायचं आपल्याला। याच्यामध्ये आपण पाण्याचा वापर नाही केलेला, शेंगा आपण वाफेवरती शिजवल्या अशा प्रकारे। तुम्ही पाहू शकता आपल्याला हे खरपूस भाजून घ्यायचे। तर आपला ठेचा हा झाला आता आपण याला लगेच पाण्यामध्ये काढून घेऊया अशा प्रकारे। तुम्ही पाहू शकता आपण हा गवारीच्या शेंगाचा ठेचा केला। त्यामध्ये आपण थोडी कोथिंबीर घालून घेऊया वरती। तर अशा प्रकारे आपण हा ठेचा बनवलाय। तुम्ही पाहू शकता हा ठेचा खायला पण खूप छान लागतो आणि झटपट पण बनतो। याची टेस्ट खूप वेगळी लागते। तर तुम्ही हा ठेचा कधी ट्राय नसेल केला तर नक्कीच हा ठेचा बनवून पहा। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि खायला खूप छान आहे।
तर नक्कीच ह्याला ट्राय करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आम्हाला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. थँक्यू सो मच.